नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रब्बी पीक विमा 2023चा वाटप केला जाणार आहे। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय 5 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या 5 जुलै 2024च्या जी.आर.नुसार आणि शासन निर्णयानुसार 733,57,73,871 रुपये 9 विमा कंपन्यांकरिता वितरित करण्याकरिता राज्य हिस्सा अनुदान मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जुलै 2024च्या जी.आर.नुसार राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विम्याचं वाटप होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे 32 जिल्हे कोणते आहेत आणि या 32 जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी रब्बीच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये वाटप होणार आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती दाबा, सबस्क्राइब करा, सदस्य व्हा। त्यामुळे सदस्यत्व फ्री आहे, त्यामुळे साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती दाबा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रब्बी पिकाच्या विम्याचं वाटप होणार आहे। रब्बीमध्ये नोव्हेंबर डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते आणि क्लेम केलेल्या विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही क्लेम पात्र क्लेम केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होणार आहे। एकूण 733 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। राज्य सरकारने 5 जुलैला शासन निर्णय जी.आर. सुद्धा निर्गमित केलेला आहे। त्यानुसार पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा या 5 जिल्ह्यांमध्ये ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा 2023चा भरलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता, अशा क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा 2023चा वाटप होणार आहे। मित्रांनो, दुसरी विमा कंपनी आहे AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा आणि वाशिम या 4 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे HDFC यार्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव या 5 जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विमा 2023चा या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे। पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्प्यो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विमा 2023चा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विमा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये रब्बी पीक विमा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांमध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड या 4 जिल्ह्यांमध्ये वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो, एकूण राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जुलै 2024च्या जी.आर.नुसार शासन निर्णयानुसार एकूण 733 कोटी रुपये या 9 विमा कंपन्यांकरिता वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। हे राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान होतं आणि अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून विमा वाटप करण्याकरिता दिरंगाई होत होती। याचं कारण म्हणजे राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान यायचं बाकी होतं, परंतु अखेर राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान 5 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार 9 विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेलं आहे आणि आता हे सर्व पैसे या विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील क्लेम केलेल्या पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बीच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो जवळपास ज्या जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचं पीक होतं, ज्या जिल्ह्यामध्ये गव्हाचं पीक होतं, जे काही रब्बीचे पिकं होती त्या सर्व पिकासाठी पीक विम्याचं वाटप होणार आहे। हरभरा या पिकासाठी हेक्टरी कमीत कमी 12,500 रुपये
14,000 कोणाला येतील, कोणाला 12 येतील, कोणाला 13 असतील, परंतु 20,000 रुपयापर्यंत याचं वाटप होणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने सर्व पिकासाठी पीक विम्याचं वाटप होणार आहे। संपूर्ण अपडेट आपण कोण्या पिकाचे किती रुपये येतील याचा अपडेट उपलब्ध नाही, परंतु हरभऱ्याचं अपडेट आपल्यापर्यंत आहे। हरभरा या पिकासाठी 12,500 रुपयापासून ते 20,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होतील। याचबरोबर गव्हासाठी सुद्धा 5-6 हजारापासून ते जवळपास 8,000 रुपयापर्यंत वाटप होणार आहे। या सर्व मध्य कालावधीमध्ये वाटप होणार आहे आणि एकूण 733 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप हे 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील 32 जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम 2023च्या पीक विम्यासाठी होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी पीक विमा 2023च्या संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा, कारण की खूप महत्त्वाची माहिती आहे। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।